नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या मराठमोळ्या चॅनलवर स्वागत आहे. हिंदू धर्मात पायांना स्पर्श करण्याची परंपरा फार जुनी आहे. इतरांबद्दल आदर करण्याचा हा एक मार्ग आहे. भक्ती आणि समर्पणाच्या भावनेने लोक पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतात. पायांना स्पर्श करून लोक देव, देवी, संत, महात्मा, गुरु आणि वडीलधारी व्यक्तींबद्दल आदर व्यक्त करतात. भारतीय धर्म, संस्कृती आणि परंपरेत अनेक शतकांपासून संत आणि ज्येष्ठांच्या चरणस्पर्शाची परंपरा चालत आलेली आहे. तथापि, पायांना स्पर्श करण्यासाठी काही विशेष नियम पुराणांमध्ये देखील सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये काही लोकांच्या पायांना स्पर्श करणे निषिद्ध मानले गेले आहे. जर कोणी तुमच्या पायाला स्पर्श करत असेल किंवा तुम्ही कोणाच्या पायाला स्पर्श करत असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. शास्त्रात या लोकांच्या पायांना स्पर्श करणे पाप मानले गेले आहे. कुमारी मुलगी, शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीने कुमारी मुलींच्या पायांना स्पर्श करू नये. कोणत्याही कुमारी मुलीने तुमच्या पायाला स्पर्श केला तर तिला थांबवा, नाहीतर पाप लागेल, कारण लहान मुलींना माता राणीचे रूप मानले जाते. त्या बदल्यात तुम्ही मुलींच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या. सून आणि मुलगी, कोणत्याही बापाने आपल्या मुलींच्या पायाला हात लावू नये. मुलींनीही आपल्या वडिलांच्या पायाला हात लावू नका, कारण त्यामुळे तुमच्या वडिलांना पाप लागते. मुलींना देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्या पायांना स्पर्श करणे चांगले मानले जात नाही. त्याचबरोबर सासू आणि सासरे यांनी आपल्या सुनेच्या पायाला हात लावू नये, कारण सून आपल्या घरातील लक्ष्मी मानली जाते. मंदिरात वडीलधाऱ्यांचे पाय, मंदिरात कोणीही ज्येष्ठ किंवा आदरणीय व्यक्ती भेटल्यास त्यांच्या पायांना हात लावू नका. धर्मग्रंथानुसार मंदिरात देवापेक्षा मोठा कोणी नाही आणि देवासमोर दुसऱ्याच्या पायाला हात लावणे हा मंदिराचा आणि देवाचा अपमान मानला जातो. मंदिरात किंवा घरात पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करणे योग्य मानले जात नाही, त्यामुळे दोघांनाही पाप लागते. झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे, जर एखादी व्यक्ती झोपत असेल किंवा पडून असेल तर अशा वेळी त्याच्या पायाला हात लावू नये. असे मानले जाते की झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श केल्याने व्यक्तीचे आयुष्यमान कमी होते. केवळ मृत व्यक्तीच्या पायांना स्पर्श केला जातो. स्मशानभूमीतून परतणाऱ्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे, स्मशानभूमीतून परतणाऱ्या लोकांच्या पायाला हात लावू नये. अंतिम संस्कार करून परतल्यानंतर व्यक्ती अपवित्र होते, अशा स्थितीत त्याच्या पायांना स्पर्श करण्यास मनाई आहे. आंघोळ केल्यावर जेव्हा तो शुद्ध होतो तेव्हा तुम्ही त्याच्या पायांना स्पर्श करू शकता. भाचा भाची, मान्यतेनुसार पुतण्या आणि भाचींनी त्यांच्या मामा मामी आणि काका काकूंच्या पायांना स्पर्श करू नये. शास्त्रात पुतण्या आणि भाची यांना पूजनीय मानले गेले असून त्यांनी पायाला स्पर्श केल्यास मामा मामी आणि काका काकूंना पाप लागू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.